नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मोठी फूट पडली आहे। शिंदेंच्या शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहे। भगूर नगर परिषदेवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय। या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हातमिळवणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर उद्या शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। महायुतीमधल्या या अनपेक्षित घडामोडीमुळे भगूरच्या राजकारणाचं चित्र पूर्णपणे बदलून गेलंय। पक्षश्रेष्ठींच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार आहे, उमेदवार देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या पहिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे ह्या उमेदवारी करणार आहेत। तर हे आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवून हा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण 100% या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू अशी खात्री आहे। भगूर नगरपालिकेमध्ये गेल्या 95 सालापासून तर आजपर्यंत निर्विवाद शिवसेनेची सत्ता आहे। मध्यंतरीचा एखादा दुसरा नगराध्यक्ष जर काही छोट्या काळापुरता जर सोडला तर पूर्णतः या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे। 2 तारखेला भगूर नगरपालिकेचं मतदान होईल आणि 3 तारखेला 21-0 या भगूर नगरपालिकेमध्ये होईल। ही 100% शिवसैनिकांच्या जीवावरती आम्हाला सगळ्यांना आशा आहे। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास होतोय। त्याच अनुषंगाने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत तो जो विकास आहे तो जर आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सत्ता असणं महत्त्वाचं आहे आणि त्याच कारणामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी काळातील भगूर नगर परिषद एकत्रपणे निवडणूक लढवतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.